सध्या शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता म्हणजे चढ-उतार सुरू आहे. अशा अस्थिर काळात आपल्या लेकीचे भविष्य सुरक्षित कसे करायचे हा विचार प्रत्येक पालकांच्या मनात आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर प्लॅन दिला आहे. त्याचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. आज आपण या योजनेची A to Z माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी रोहित कापडी. तुम्ही पाहतात बाय राईट मराठी. सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची एक छोटी बचत योजना आहे, जी खास मुलींच्या भविष्यासाठी बनवण्यात आली आहे. या योजनेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे याचा व्याजदर. सध्याचे याचे सरकारी व्याजदर 8.2% आहे. परंतु हा व्याजदर काळानुसार बदलू शकतो, पण साधारणतः तो या दरम्यान असेल अशी अपेक्षा आहे. आता हा दर चांगला आहे की वाईट हे समजून घेण्यासाठी आपण इतर पर्यायांशी याची तुलना करूया. सध्या FDचे दर साधारण 6.5% आसपास आहे. आपल्या देशाचा महागाई दर सुद्धा 3 ते 4% दरम्यान आहे आणि PF सारख्या सरकारी गुंतवणुकीत सुद्धा सध्या 8.25 असा दर मिळतोय. मग त्या मानाने 8.2 दर हा चांगला आहे. जर तुम्हाला नो रिस्क आणि चांगले रिटर्न हवे असतील तर हा परतावा उत्तम आहे. आता पाहूया हे खाते कोण आणि कसे उघडू शकते. तर सर्वात आधी ही योजना फक्त मुलींसाठी आहे. जर तुम्हाला 10 वर्षाखालील मुलगी असेल तर तुम्ही तिच्या नावाने हे खाते उघडू शकता. एका कुटुंबात जास्तीत जास्त 2 मुलींसाठी खाते उघडता येते. परंतु अपवाद म्हणून जुळ्या किंवा तिळ्या मुली असतील तर 3 खाती सुद्धा उघडता येतात. हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला बँकेत तासनतास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. जर तुमचं SBI, ICICI किंवा HDFC सारख्या कोणत्याही मोठ्या बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्ही त्याच्या मोबाईल ॲपद्वारे घरी बसून अवघ्या 5 मिनिटात हे खाते डिजिटल पद्धतीने सुरू करू शकता. आणि जर तुम्हाला हे सोपे वाटत नसेल तर बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही अकाउंट खोलू शकता. परंतु जिथे तुमचे खाते आहे तिथेच हे अकाउंट तुम्ही जर उघडले तर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करणे सोपे पडेल. यासाठी मुलीचा जन्माचा दाखला आणि पालकांचे KYC डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागते. आता पाहूया गुंतवणूक रक्कम आणि कालावधीबद्दल. इथे गुंतवणूक करणं अत्यंत सोपे आहे. तुम्ही वर्षाला किमान 250 रुपयापासून सुरू करू शकता आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. हे पैसे तुम्हाला सलग 15 वर्ष भरायचे आहे आणि खाते उघडल्यापासून 21 वर्षांनी हे खाते मॅच्युअर होते. चला एक हिशोब मांडून पाहूया. समजा तुमची मुलगी स्वरा 5 वर्षाची आहे आणि तुम्ही महिन्याला 5,000 रुपये प्रमाणे वर्षाला 60,000 रुपये भरत असा तर पुढील 15 वर्षात तुमचे 9 लाख रुपये जमा होतील. आजच्या सरासरी व्याजदरानुसार 2047 मध्ये तुम्हाला व्याजासह 27 ते 28 लाखांपर्यंत रक्कम मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 2047 ला 28 लाखांची किंमत आजच्या इतकी नसेल. त्यामुळे तुम्ही दरवर्षी तुमच्या उत्पन्नाच्या वाढीप्रमाणे ती रक्कम वाढवत जाऊ शकता, ज्याने त्यावेळेस मिळणारी रक्कम महत्त्वपूर्ण असेल. टॅक्स बेनिफिटबद्दल बोलायचं झालं तर या योजनेला EEE म्हणजेच एक्झम्प्ट आणि एक्झम्प्टचा दर्जा आहे. याचा सोपा अर्थ असा की तुम्ही गुंतवलेल्या पैशावर टॅक्स वाचतो, पण तो फक्त जुन्या टॅक्स प्रणालीमध्येच आहे. दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स लागत नाही. परंतु या योजनेत दरवर्षी व्याज हातात मिळत नाही आणि मॅच्युरिटीला मिळणारी संपूर्ण रक्कम ही करमुक्त असते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हाच आहे, 21 वर्षानंतर मिळणाऱ्या मोठ्या रकमेवर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. काहींना प्रश्न असेल 21 वर्ष थांबू शकलो नाही तर मग काही मार्ग आहेत, जसे की मुलींच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही खात्यातील 50% रक्कम काढू शकता. पण त्यासाठी मुलगी 18 वर्षाची झालेली असावी व तिची इयत्ता 10वी पूर्ण झालेली असावी. तसेच मुलीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर लग्नासाठी हे खाते मुदतपूर्व बंद करण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे. तर आता बोलूया बाय राईट तत्वाकडे. मार्केटमध्ये असलेल्या अस्थिरतेचे वातावरण तुम्हाला सहन करणे कठीण वाटत असेल, पैसे बुडायच्या भीतीने तुमची अवस्था बेचैन होत असेल तर ही सरकारी पाठबळ असलेली योजना तुम्हाला आधार देऊ शकते. जर तुम्ही शिस्त लांब दरवर्षी 1.5 लाख पर्यंत यात गुंतवले तर मॅच्युरिटीला मिळणारी मोठी रक्कम तुमच्या मुलीचे डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते. कमी रिस्क आणि शिस्तबद्ध गुंतवणूक हेच आपल्या बाय राईटचे सूत्र आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही शंका असल्यास त्याही तुम्ही कमेंटमध्ये विचारा. अशीच महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.